निमित्त आज खामगाव विधानसभा मतदारसंघात 265 आणि हा जनसमूह पाहतच आहोत. आता शेतकऱ्यांचं शेतापासून आणि महिलांची उपस्थिती अपेक्षेपेक्षा जास्त आहे आणि पाहतच आहोत. आणि महिला सुद्धा उत्साही आहेत की त्यांना लाडक्या पैसे मध्ये त्यांना कन्सेशनचा आनंद हा सर्व आनंद देवापासून व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. आजपासून आकाश भाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे. पानीदार विधायक फुनकर के प्रयासों से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों करोड़ों रुपए के कार्यों का भूमि पूजन और लोकार्पण किया गया. सभा में हजारों की उपस्थिति, महिलाओं की रही उल्लेखनीय उपस्थिति. एक के बाद एक जिस स्तर पर भूमि पूजन हो रहा है उससे लोगों की राय आकाश फुनकर की ओर आकर्षित होते दिखाई दी. उद्घाटन समारोह में नामदार फडणवीस ने क्या कहा, सुनिए. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आताच प्रतापराव म्हणाले ही गोष्ट खरी आहे. खामगाव मध्ये आल्यानंतर नेहमीच आम्हाला सर्वांना भाऊसाहेब फुंडकरांची आठवण येते. खरं म्हणजे आज आमची पिढी सत्तेचे वेगवेगळे सोपान या ठिकाणी भोगताना दिसते. याचं कारण मागच्या काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, वहाडणेजी असतील, फरांदेजी असतील, एक मोठी नेत्यांची मांदियाळी आहे की ज्या लोकांनी अतिशय मेहनतीतून आपला पक्ष उभा केला आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करताना दिसते. आणि आज आपल्या महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि म्हणून माननीय भाऊसाहेबांना मी या निमित्ताने आदरांजली अर्पित करतो. आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा आकाश भाऊ निवडून आले त्यावेळी आकाश भाऊंना लोक वजनदार आमदार म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे. आजपासून आकाश भाऊंचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे. कारण या मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलतं आहे. एकीकडे जिगावमुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गावं ही या ठिकाणी पाणीदार होणार आहे. आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं 2014 साली आणि त्यानंतर आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही केला तर धरण तर बांधायचंच, पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईन द्वारे पाणी घेऊन जायचं, शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी नेऊन द्यायचं, अशा प्रकारचा निर्णय आपण केला. आज 7,000 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पाकरता या ठिकाणी दिले आणि त्याचं काम अतिशय वेगाने आपण पूर्णत्वाला नेतो आहोत. आणि त्यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदारसंघामध्येही आज आपण केलेल्या भूमिपूजनामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईननं पाणी येणार आहे. आणि सोबतच माननीय भाऊसाहेबांच्याच काळात भाऊसाहेब कृषी मंत्री असताना आम्ही कृषी समृद्धी योजना नानाजी देशमुख सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 100% अनुदानावर ड्रीपच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याच्या थेंबाचं त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि आमचा भाग हा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल. आमच्या शेतकऱ्याचं कल्याण या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो,
पूर्वीचे बोल वचन देणारे आमदार खूप बघितले, बोल वचन सांगणारे नेते खूप बघितले, पण आकाश फुंडकरांनी बोल वचन नाही दिले तर दिलेलं वचन हे या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं आणि तुमच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवलंय. आणि एवढंच नाही, त्यांनी मागणी केली की जिगावच्या माध्यमातनं पुढच्या 50 वर्षाकरता खामगाव शहराला पाणी मिळालं पाहिजे. आकाश भाऊ, तुमच्या पत्रावर सही करूनच मी या ठिकाणी आलो आणि तुम्हाला पाण्याचं आरक्षण देऊन आलो आहे. त्याच्यामुळे पुढचे 50 वर्ष खामगाव शहराला कुठलाही प्रश्न उद्भवणार नाही, एवढं पाणी आज आपण दिलेलं आहे. आपण पाहू शकतो जलसंधारणाची कामं मगाशी व्हिडिओत आपण बघितलं किती चांगल्या प्रकारे या मतदारसंघात झाली.